नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या। आज त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया। इथे एक कोथिंबीरीची मोठी जुडी मी धुवून स्वच्छ कट करून पाणी नितळायला चाळणीमध्ये ठेवली आहे। इथे मी 2 वाट्या बेसन घेतला आहे। इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे, पाव चमचा सोडा घेतला आहे खाण्याचा। इथे मी 1 चमचा मीठ घेतला आहे आणि इथे 9 ते 10 मिरच्या आहेत हिरव्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा चमचा जिरे घेतले आहेत। आता आपण हे लसूण, जिरे आणि मिरची मिक्सरमध्ये जरा जाडसर बारीक वाटून घेऊया। तर बघा मैत्रिणींनो, इथं आपलं मिरची, जिरे आणि लसूण असं मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपल्याला वड्यांचं पीठ मळायचं आहे। तर अगोदर आपण इथं कोथिंबीर टाकून घेऊया घमेल्यामध्ये। आता आपण याच्यातलं अर्ध बेसन टाकून घेऊया। हे थोडं बेसन आपल्याला ठेवायचे, लागेल तसं घ्यायचं आपल्याला। आता आपण ही हळद टाकून घेणार आहोत। आता आपण हे मीठही टाकून घेणार आहोत। मीठ तुमच्या चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तिखटही तुम्ही तुमच्या चवीनुसार करू शकता, कमी जास्त। आता आपण हे मिरची, जिरे, लसूण वाटलेलं याच्यात टाकून घेणार आहोत। बिलकुल आपल्याला पीठ असं सैल मळायचं नाहीये वड्यांचं, असं घट्टसर पीठ मळायचे। नक्की मी दाखवले असं करून पहा, खूप छान टेस्टी आणि खमंग अशा ह्या वड्या लागतात। तर आपण इथे मिरची, लसूण टाकून घेतलेला आहे। आता इथं आपण हा सोडाही टाकून घेणार आहोत। आता आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचे। आता आपण हे मिरची जे वाटून घेतलेलं मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकणार आहोत। अगदी 2-3 चमचे पाणी टाकलेलं आहे मी। छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथं अजून थोडं पीठ लागणार आहे। इथं थोडंसं अजून ठेवते साईडला। अजिबात आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं नाहीये, घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे वड्यांचं। खूप छान वास सुटला आहे मैत्रिणींनो, हिरवी मिरची, लसूण, जिऱ्यांमुळे। तुम्ही नक्की असं करून पहा एकदा, खूप छान आणि टेस्टी लागतात या वड्या आणि खूप सोप्या पद्धतीने। आता आपण हे राहिलेलं बेसनही थोडंसं आहे ते टाकून घेऊया। कोथिंबीरीची जोडी किती लहान मोठी त्यावर अवलंबून असतं आपलं बेसन टाकायचं। अगदी खुसखुशीत, वरतून क्रिस्पी, आतून नरम अशी वडी लागणार आहे ही। आणि अजिबात आपल्याला ही वडी डीप फ्राय करून घ्यायची नाहीये। तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। थोडंसं तेल लावून घेणार आहे मी हाताला।
अगदी थोडासा तेलाचा हात घ्यायचा, छान असा गोळा करायचा पिठाचा. हे राहिलेलं पीठही मी सगळं काढून घेते. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, आपलं पीठ असं एवढं इतकं घट्ट असं करून घ्यायचं आहे. अजिबात जास्त सैल पीठ करायचं नाही. आता मी इथे अशा चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे आणि मी इथे पातेल्यात 1 ते 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता ही चाळण आपली या पाण्यावरती ठेवायची आहे, उकळी आलेल्या पाण्यावरती, आणि आपल्याला वड्या बनवून चाळणीमध्ये वाफायला ठेवायच्या आहेत. अजून थोडंसं मी हाताला तेल लावून घेते, कारण आपल्याला छान अशा वड्या बनवायच्या आहेत आपल्याला हातावरती. बघा, अशा पद्धतीने आपल्याला वडी बनवून घ्यायची आहे. ह्या साईजची, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तर मी तर चाळणीवरती ठेवते अशी वाफायला. अशीच आपण दुसरीही वडी बनवून घेणार आहोत. अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला ही वडी सांगतेय. ती पण ठेवून घेणार आहोत आपण आता. नक्की मैत्रिणीने करून पहा तुम्ही. तुम्हाला आवडली रेसिपी तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा ह्या 3 अशा वड्यांच्या वळकुट्या झाल्या आहेत माझ्या. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. त्याच्यावरती आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती जड असं आपल्याला काहीतरी ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही काहीतरी जड याच्यावर ठेवू शकता, पण मी इथं मिक्सरचं भांडं माझं ठेवणार आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपण वड्या ह्या छान उकडू देणार आहोत. आणि 10 मिनिटांनी आपण वडी चेक करायची आहे सुरीनी. जर त्याला पीठ लागत असेल तर अजून एक 5 मिनिटं आपल्याला वडी छान उकडू द्यायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे. तर मैत्रिणींनो, इथं आपल्याला 10-15 मिनिटं झाले आहेत. आपण गॅसही बंद करून घेऊया आणि चला बघूया आता आपल्या वड्या उकडून झाल्या आहेत की नाही. वड्यांचा कलर देखील बदललेला आहे आणि साईजही वड्यांची मोठी झालेली आहे. आपल्या वड्या छान उकडल्या गेलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही, बिलकुल पीठ वगैरे काही लागत नाहीये. चला आपण त्या वड्या 5 मिनिटं थंड करायला ठेवूयात. एक 5 मिनिटं थंड करून घेऊयात वड्या आपल्या. तोपर्यंत मी गॅस ऑन करते आणि गॅसवरती तवा ठेवते. आपल्याला वड्या तव्यावरती परतून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो, इथं बघू शकता तुम्ही, आपल्या वड्याही अशा थंड झालेल्या आहेत. खालून असं जागा सोडली आहे आणि मोकळ्या झाल्या आहेत. तर इथं आपण वडी कट करून घेऊयात. आपला तवाही इथं गरम झालेला आहे. गॅस मी छोटा करून घेतला आहे. आता आपण वडी इथे कट करूयात. अशा मीडियम साईजमध्ये वड्या कट करायच्या आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपल्या वड्या झाल्या आहेत. वड्या खूप अशा जाडसरही कापायच्या नाहीत आणि खूप पातळही कापायच्या नाहीयेत.
तर इथे मी तुम्हाला आता वडी तळून दाखवणार आहे. मी त्या तव्यावरती तेल टाकून घेते. थोडंसं तेल टाकूया आपण तव्यावरती. आपल्याला वडी अजिबात डीप फ्राय करायची नाही आहे, फक्त वड्या परतून घ्यायच्या आहेत. वरून कडक झाल्या पाहिजेत, आतून मऊ अशी वडी आपण करून घेणार आहोत. जर आपण वडा तेलामधून खूप तळून घेतल्या तर त्या अशा कडसर लागतात. कोथिंबीर पूर्ण करपून गेलेली असते आणि वासही कसा तरी येतो आपण खाताना वडीचा. त्यासाठी मी त्या तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहे वड्या. तुम्ही तसं करून बघा एकदा. इथे मी थोडासा गॅस मोठा करून घेते. आता आपण एक एक वडी तव्यात टाकून घेऊया. तर आपण 5-6 वड्या टाकणार आहोत आणि थोडा गॅस मोठा करून तळून घेणार आहोत. तर लगेच आपल्याला वडी अशी उलटी करायची नाहीये. थोडं 1-2 मिनिटं वडी खालून छान तळू द्यायची आहे. छान असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनी ते 1-2 मिनिटं झाली आहेत आपल्या वडीला. आता बघूया आपण. हे बघा इथे छान कलर आला आहे वडीला आपल्या. इतपत कलर येईपर्यंतच आपल्याला वडी तळून घ्यायची आहे. अजिबात आपल्याला जास्त तेलामध्ये वडी अशी जास्त भाजायची नाही आहे, कारण आपण कोथिंबीरीच्या वड्या खातोय, त्यामुळे आपल्याला कोथिंबीरचा फ्लेवर थोडा तरी तोंडामध्ये आला पाहिजे. जर आपण तेलामध्ये तळून घेतली तर असं एकदम करपट करपट लागते वडी आणि खूप कडकही होतात. आता या ज्या वड्या आहेत आपण केलेल्या, यावरून क्रिस्पी लागणार आहेत, आतून नरम लागणार आहेत, खूप छान टेस्ट लागणार आहे या वड्यांची. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशा झाल्या आहेत या वड्या. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघा मैत्रिणींनो, आपल्या वड्या सगळ्या तळून झाल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते किती छान आणि असं वडी आपली वरतून कडक झाली आहे. तुम्ही बघू शकता आवाज वडीचा. आणि मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती खुसखुस वडी झाली आहे बघा. आतून छान अशी मऊ, वरतून कडक, खूप खायला छान आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.